नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या या धावपळीच्या आणि सोशल मीडियाच्या जगात आपण आपलं खाजगी आयुष्य खूप लवकर लोकांसमोर उघड करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जुन्या काळी आपले आजी आजोबा म्हणायचे की घरचं भांडण घराच्या चौकटीच्या आतच राहिलं पाहिजे. तुम्हाला वाटतंय की तुमचा मित्र किंवा नातेवाईक तुमच्या संसारातील समस्या ऐकून तुमचं सांत्वन करतोय, तर पुन्हा विचार करा. कारण तुमच्या घरातील वाद त्यांच्यासाठी फक्त चहाबरोबरची चर्चा असू शकतात. तुमच्या घरातील छोटीशी माहिती बाहेर जाणं तुमच्या संसारासाठी किती महागात पडू शकतं याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. स्वामींनी अशा कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्या बाहेर गेल्यावर घरात कलह निर्माण होतो? हे ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची टीप मोडकळीस आलेल्या संसाराला सुद्धा वाचवू शकते. चला तर मग जाणून घेऊया. पहिली गोष्ट, एकमेकांमधील वाद आणि भांडणे. संसार म्हटला की तिथे भांडी वाजणारच. दोन व्यक्ती एकत्र राहतात तेव्हा मतभेद होणे स्वाभाविक आहे. पण सर्वात मोठी चूक तेव्हा होते जेव्हा आपण आपल्या रात्रीचे भांडण सकाळी फोन करून आपल्या आईला, बहिणीला किंवा जिवलग मित्राला सांगतो. स्वामी म्हणतात, दुसऱ्याचे दुःख पाहून हसणारे लोक जास्त आहेत आणि वाटून घेणारे कमी. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल तक्रार बाहेर करता तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमच्या संसारात हस्तक्षेप करण्याची परवानगी देता. लोक तुमच्यासमोर सहानुभूती दाखवतील, पण तुमच्या पाठीमागे तुमच्या संसाराची चेष्टा करतील. लक्षात ठेवा, पती-पत्नीचे भांडण हे समुद्राच्या लाटेसारखे असावे, आले आणि गेले. पण जर ते चौहाट्यावर आले तर ते लोकांच्या चर्चेचा विषय बनते. यामुळे तुमच्या जोडीदाराचा तुमच्यावरील विश्वास उडतो. त्याला वाटते की माझ्या हक्काची व्यक्तीच माझ्या विरोधात बाहेर बोलतीये. म्हणून कितीही मोठे भांडण झाले तरी ते घराच्या चार भिंतीतच मिटवा. एकमेकांशी संवाद साधा, पण तिसऱ्या व्यक्तीला मध्ये आणू नका. दुसरी गोष्ट, जोडीदाराच्या उणीवा आणि कमजोरी. माणूस हा दोषांचा पुतळा आहे. जगात असा कोणीही नाही ज्याच्यात काहीच कमी नाही. पती म्हणून किंवा पत्नी म्हणून आपल्याला आपल्या जोडीदाराच्या सर्व कमकुवत बाजू माहिती असतात. कोणाला पटकन राग येतो, कोणाला काही गोष्टी जमत नाहीत, तर कोणाचा स्वभाव थोडा संशयी असतो. पण या उणीवा बाहेरच्या लोकांसमोर सांगणे म्हणजे स्वतःच्याच घराची अब्रू वेशीवर टांगण्यासारखे आहे. जेव्हा तुम्ही बाहेरच्यांना सांगता की माझ्या पतीला हे जमत नाही किंवा माझ्या पत्नीला स्वयंपाक येत नाही, तेव्हा तुम्ही लोकांच्या नजरेत तुमच्या जोडीदाराची किंमत कमी करता. स्वामी समर्थांनी नेहमीच शिकवले आहे की दुसऱ्याचे दोष पाहण्यापेक्षा स्वतःचे गुण सुधारा. पती-पत्नी हे एकमेकांचे आरसे असतात. जर तुम्ही एकमेकांचे दोष झाकले तर जग तुमचा आदर करेल. जर तुम्हीच एकमेकांचा अनादर केला तर लोकही तुम्हाला मान देणार नाहीत. तुमच्या जोडीदाराची कमजोरी ही तुमची जबाबदारी आहे. ती सुधारण्यासाठी त्यांना मदत करा. लोकांसमोर त्यांची थट्टा करू नका. तिसरी गोष्ट, आर्थिक परिस्थिती आणि उत्पन्न. संसाराचा डोलारा पैशावर उभा असतो. तुमच्या घरात किती पैसा येतो, तुम्ही किती गुंतवणूक केली आहे किंवा तुमच्यावर किती कर्ज आहे, हे फक्त पती-पत्नीलाच माहिती असावे. आजकाल लोक शो ऑफ करण्यासाठी आपल्या पगाराची किंवा मालमत्तेची चर्चा मित्रमैत्रिणींमध्ये करतात. पण श्रीमंतीची चर्चा केली की नजर लागते आणि गरिबीची चर्चा केली की लोक तुच्छ लेखतात. तुमची आर्थिक स्थिती ही तुमच्या संसाराचं एक मोठं गुपित असावे. जर तुमच्याकडे खूप पैसा असेल तर लोकांमध्ये मत्सर निर्माण होतो. अनेकदा आपण उसने घेतलेले पैसे किंवा आवाजवी कर्ज मित्रांना सांगतो आणि मग संकटाच्या वेळी मदतीच्या ऐवजी लोक टोमणे मारायला लागतात. आणि जर तुमची ओढाताण होत असेल तर लोक तुम्हाला मदत करण्याऐवजी तुमच्यापासून लांब पळायला लागतात. लक्ष्मी ही चंचल असते. तिला गुप्त ठेवले तरच ती घरात टेकते. त्यामुळे तुमच्या आर्थिक नियोजनाची चर्चा घराबाहेर करणे टाळा. पाचवी गोष्ट, पती-पत्नीमधील जवळीक आणि खाजगी क्षण. पती-पत्नीचे नाते हे जगातील सर्वात पवित्र नाते मानले जाते. या नात्यातील जवळीक, प्रेम आणि एकमेकांशी केलेले खाजगी संवाद हे पूर्णपणे वैयक्तिक असतात. अनेकदा मित्रमैत्रिणींच्या घोरात बसल्यावर आपण ओघात आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टी बोलून जातो. शास्त्रात आणि स्वामींच्या विचारातही खाजगी आयुष्याची गोपनीयता राखण्याला महत्त्व दिले आहे. या गोष्टी बाहेर सांगणे म्हणजे नात्यातील पवित्रता संपते. तुमच्या जोडीदाराने तुमच्यावर विश्वास ठेवून ज्या गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या आहेत त्या जगाला सांगणे हा एक प्रकारचा विश्वासघातच आहे. संसार सुखाचा ठेवायचा असेल तर एकमेकांबद्दलचा आदर आणि गोपनीयता पाळणे ही प्राथमिक गरज आहे. ज्या घरात या गोष्टींची काळजी घेतली जाते तिथे स्वामींचा आशीर्वाद कायम राहतो. भक्तांनो, संसार करणे सोपे आहे, पण तो निभावणे कठीण. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण स्वामींची मदत तेव्हाच मिळते जेव्हा आपण स्वतः काही नियम पाळतो. पती-पत्नी म्हणजे एका रथाची दोन चाकं आहेत. जर एका चाकाने दुसऱ्याची साथ सोडली किंवा बाहेरच्यांना रथात जागा दिली तर तो रथ कोलमडणारच. आता सर्वात महत्त्वाची बोनस स्टेप, जेव्हा तुम्हाला वाटेल की वाद खूप वाढलाय तेव्हा तिसऱ्या व्यक्तीकडे जाण्यापेक्षा स्वामींच्या फोटोसमोर बसून मन मोकळं करा.
शांत झाल्यावर तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टीसाठी तुम्ही भांडत होतात ती खूप छोटी होती. क्षमा करणे हाच संसाराचा खरा मंत्र आहे. आजच्या या व्हिडिओतून आपण हेच शिकलो की गुप्तता हा संसाराचा आत्मा आहे. आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहा, त्यांचे दोष जगापासून लपवा आणि गुणांचे कौतुक करा. मग बघा, तुमचा संसार नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जाता जाता एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.